तुम्ही किती श्रेष्ठ आहात ते स्वतःच्या तोंडानं सांगण्यापेक्षा तुमच्या शेजारच्या लोकांनी सांगितलं पाहिजे. तुम्ही किती महान आहात. एखाद्या गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीने म्हणावं की आमच्या गावातला हा व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे, यांच्याशिवाय गावातलं कुठल्याही कामाचं पानही हलत नाही. आणि कधी कधी लोक पहा, पैशानं श्रीमंत आहेत म्हणून विचारत नाही, कधी कधी माहिती असतं की या माणसाचा घेतलेला सल्ला हा कधी योग्य असतो. पैशानं गरीब आहे पण त्यांची बुद्धी मात्र तल्लख आहे. कुठलाही त्यांनी निर्णय दिला, त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं तर माणूस त्या कार्यामध्ये कधीही सफल झाल्याशिवाय राहत नाही. भोलेनाथ समजावून सांगतात की तुम्ही किती महान आहात. ही स्वतःला सांगण्याची गरज नाही, कारण मोठं व्हायचं असेल तर नम्रता राहावं लागेल, नम्र राहावं लागेल. किती नम्रता जीवनात असावी, किती नम्र राहावं माणसानं. साधू संतांच्या वरती कितीही लोकांनी बोट वरती करण्याचा प्रयत्न केला, कित्येक लोकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मग जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये कायम मात्र स्थिर राहावं आणि जगताचं कल्याण करत राहावं.